नमस्कार मंडळी, गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी. का नाही तुम्ही म्हणसाल दादा वहिनीच्या घरात आज काय असणार आहे, तर आज मंडळी का नाही विशेष नसल पण लय झकास असणार आहे. बघा हे बघा, ही भाजी का नाही एकदम पारंपरिक अशी भाजी आहे. बऱ्याच जणांना ही आवडल नाही आवडल, ही काय सांगू काय, ही आहे मुळ्याच्या शेंगा. ह्याची मंडळी भाजी लय भारी होते. बऱ्याच जणांना ही आवडत नाही हो, हे नुसतं नाव ऐकून आणि त्यात मुळा म्हणलं की खात्यात होय तेव्हा. म्हणून मंडळी का नाही सगळ्यांच्या आवडीची भाजी करण्यासाठी हेच ना आवडती भाजी तुमची वहिनी आज आवडती करणार आहे. कारण हे आपल्या शरीरासाठी एवढं गुणकारी आहे आणि आपल्या शरीराला नाही चयापचय क्रिया म्हणजे पचनासाठी तर एक नंबरची ही भाजी आहे, त्यामुळे खायलाच पाहिजे. म्हणून एकदम पारंपरिक अशी ही भाजी. आणि हे भाजी का नाही मंडळी शहरात बी मिळते, ग्रामीण भागात तर मिळते. आणि याला आम्ही मुळ्याच्या शेंगा म्हणतोय, काही जणांना डेंगऱ्या म्हणतात. नेमकं याला तुमच्याकडे काय म्हणतात का नाही ते कमेंट करून सांगा. आणि आता रेसिपीला आपण सुरुवात करणार आहे, पण त्या अगोदर तुम्हाला एक सांगतो, आपला नेहमीचाच प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी आपण एक प्रश्न विचारत असतो. त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर कोण कमेंटमध्ये सगळ्यात अगोदर देईल त्यांच्यासाठी आपण गावाकडची टेस्ट मसाला हे घरपोच देत असतो भेट म्हणून. त्यामुळे मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि प्रश्नाचं उत्तर सगळ्यात पहिल्यांदा कमेंट करा. चला आता करूयात सुरुवात रेसिपीला. ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनल गावाकडची टेस्ट या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तर आज आपण बनवणार मुळाची शेंगाची भाजी. तर ते शेंगाची भाजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात. बघा आता आपण इकडे मुळाची शेंगा आहे ना स्वच्छ करून निवडून घेतलेले आहे. आणि इकडे बघा आपण कच्चे शेंगदाणे घेतलेले आहे, एक कांदा, एक टोमॅटो आणि इकडे कोथिंबीर घेतलेली आहे. आणि इकडे बघा जिरं मोहरी घेतलेली आहे, एक अर्धा चमचा मीठ घेतलेले आहे, तेल घेतलेले आहे. आणि इकडं आपलं घरचं कांदा लसूण मसाला घेतलेले आहे. बघा आता आपण कांदा टोमॅटो वगैरे चिरून घेऊया. अगोदर मी ते एक कांदा घेतला आणि ते चिरून घेते. आता कांदा आहे ना आपल्याला बारीक चिरून घ्यायचं. बघा आता आपण कांदा चिरून घेतलेले आहे. आता आपण इकडे एक टोमॅटो घेतलेले आहे, पिकलेले टोमॅटो घेतलेले आहे. तर आपण हे सुद्धा आहे ना आपण चिरून घेऊया. आपल्याला टोमॅटो सुद्धा आहे ना बारीकच चिरून घ्यायचं. म्हणजे टोमॅटो आहे ना पिकलेलंच घ्यायचं, म्हणजे फोडणी देताना आहे ना पटकन टोमॅटो मऊ होतात. हे सुद्धा ना मी त्याच पद्धतीने बारीक असं आहे ना हे चिरून घेते. तर आपण इकडे कोथिंबीर घेतलं ना, कोथिंबीर आपण चिरून घेऊया. बघा आता आपण चूल पेटून घेऊया. बघा आता चूल पेटून घेतलेली आहे. आता आपण चुलीवरती ना कढई ठेवूया. आणि कढईमध्ये ना आपण इकडे कच्चे शेंगदाणे घेतलं होतं ना ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर आपण हे शेंगदाणे घालते आणि चांगलंच आपण हे शेंगदाणे ना आपण भाजून घेऊया. असं आपल्याला शेंगदाणे ना चांगलंच हे भाजून घ्यायचंय. आपल्याला भाजीला वगैरे ना कच्चे शेंगदाणे घालायचं नाही, आपल्याला भाजूनच घालायचं, म्हणजे भाजीला पण आहे ना चव चांगलं उतरते. त्यामुळे आपण असं भाजून आहे ना मगच त्याचं खलबत्त्यात वगैरे असं बारीक करून मग घालायचं. थोडंसं आहे ना असं लालसर व्हायला पाहिजे शेंगदाणे, म्हणजे आहे ना आतपर्यंत चांगलंसं भाजला जातो. हे बघा आता शेंगदाणे ना चांगलंसं भाजलेले आहे. तर ना मी काढून घेते. इकडे आपण प्लेटमध्ये शेंगदाणे सगळं आपण काढून घेऊया. आपण परत आहे ना कढई चुलीवरती ठेवूया आणि यामध्ये घालूया तेल. आता आपण यामध्ये आहे ना तेलामध्ये आपण इकडे जिरं मोहरी घेतलं होतं ना ते घालूया. जिरं मोहरी आहे ना चांगलंसं तडतडायला पाहिजे. आता मोहरी सुद्धा आहे ना चांगलंसं तडतडलेलं आहे. तर आता आपण यामध्ये आहे ना कांदा आपण चिरून घेतलं ते घालूया. कांदा सुद्धा आहे ना आपल्याला थोडंसं लालसर होईपर्यंत आहे ना कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. हे बघा आता कांदा सुद्धा चांगलासा परतलेला आहे. तर आता आपण यामध्ये घालूया टोमॅटो आणि थोडंसं आहे ना आपण फोडणीत आहे ना कोथिंबीर पण घालूया आणि चांगलंसं आपण आहे ना हे परतून घेऊया. टोमॅटो मऊसपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं.
थोडंसं आपण आहे ना मीठ घालूया, म्हणजे टमॅटो वगैरे ना पटकन मऊ होईल. हे बघा आता कांदा टमॅटो वगैरे थोडंफार मऊ झालेलेच आहे. तर आता आपण ह्यामध्ये घालूया. पण इकडं मुळाचे शेंग घेतलं तर ते घालायचं. आपल्याला हे कांदा टमॅटो बरोबर आहे चांगलंच आहे ना परतून घ्यायचं. पूर्ण आहे ना हे मुळाची शेंग आहे ना थोडंफार मऊ व्हायला पाहिजे. असं आपल्याला कांदा बरोबर आहे ना चांगलंच ते परतून घ्यायचं. 1-2 मिनिट आहे ना आपण हे परतून घेऊया. बघा आता आपल्याला नाही मुळाची शेंग आहे ना चांगलंच भाजून घ्यायचं 1-2-3 मिनिटं. आणि हे बाजूसपर्यंत आहे ना आपण इकडे कलबत्ता घेतलेला आहे. कलबत्त्यात आपण मगाशी शेंगदाणे भाजून घेतलं होतं ना ते आपण बारीक करून घेऊया. भाजून घेतल्यामुळे ना पटकन बारीक होतोय, जास्त वेळ लागत नाही बारीक व्हायला. बघा शेंगदाणे भाजून घेतल्यामुळे ना आणि कलबत्त्यात आपण बारीक करून घेतो त्यामुळे बघा पटकन बारीक होतोय, जास्त वेळ पण लागत नाही. आणि आता आपण शेंगदाणे भाजून घालतोय ना त्यामुळे आपण नंतरच घालायचं, अगोदर फोडणीमध्ये घालायचं नाही शेंगदाण्याचं कूट. हे बघा आता आपण शेंगदाणे ना पूर्ण बारीक करून घेतलेले आहे. तर आपण हे काढून घेऊया. प्लेटमध्ये काढून घेते. आता मुळाची शेंग आहे ना चांगलं असं भाजलेले आहे, बघू शकता पूर्ण असं मऊ झालेले आहे. आणि कांदा टमॅटो वगैरे ना पूर्ण असं सगळं मऊ झालेले आहे. तर आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत आपलं हे घरचं कांदा लसूण मसाला. अस्सल गावरान चवीचे पारंपरिक पद्धतीने बनवलेले आपले डंकावर कुठला घरगुती मसाला आहे कांदा लसूण मसाला. मस्त झणझणीत पण आहे आणि कलर सुद्धा चांगला आहे आणि खायला पण आहे ना खूप चविष्ट आहे. बघा आता मसाला तुमच्या आवडीनुसार आहे ना तुम्ही घालू शकताय. आणि हा मसाला तुम्हाला लागणार असेल ना आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही ऑर्डर करू शकताय. तर मसाला घातलेला आहे. तर आपण सगळे ना एकजीव करून घेऊया. आणि हे मसाला आहे ना तुम्ही वर्षभर ठेवलं तरी पण काहीच नाही, चिनी मातीच्या भर नाही तर काचेच्या भरणी ठेवायचं, वर्षभर टिकतोय मसाला. आणि पदार्थ शाकाहारी असू दे मांसाहारी असू दे हे मसाला आहे ना दोन्ही पदार्थाला हे मसाला चालतो. आता चांगलंसं सगळे एकजीव करून घेतलेले आहे. तर आता आपण ह्यामध्ये आहे ना थोडंसं पाणी घालूया. आपण भाजून घेतलेलंच आहे त्यामुळे आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे, म्हणजे मुळाची शेंग आहे ना पूर्ण असं मऊ व्हायला पाहिजे. त्यासाठी आपण थोडंसं आहे ना पाणी घातलेले आहे. म्हणजे मऊ झाला ना म्हणजे भाजी सुद्धा चांगलं होते आणि खायला पण मस्तच लागतो. थोडंसं पाणी मारते. आणि आपण इकडे शेंगदाण्याचं एक कूट तयार करून घेतलं ते घालूया. चवीपुरतं मीठ. अजून थोडंसं मी कोथिंबीर घालते. तर आता आपण चांगलंच आहे ना सगळं एकजीव करून घेऊया. असं आपण शेंगदाण्याचं कूट घातलं ना आपण भाजी खाताना दाताखाली मस्त लागतो. आता सगळं एकजीव करून घेतलेले आहे. आता आपल्याला ह्याच्यावरती झाकण लावून एक आपण 5 मिनिटं ठेवूया, आपली भाजी तयार होईल. हे बघा आता 5 मिनिटं झालेले आहे. आता आपण भाजी तयार झाली का बघूया. हे बघा आता झाकण काढते. बघू शकताय मस्त कलर सुद्धा दिसतोय. आणि पूर्ण आपण थोडंसं पाणी घातलं होतं ना त्या पाण्यामध्ये चांगलं आहे ना हे भाजी तयार झालेली आहे. हे बघा मुळा सुद्धा असं पूर्ण असं मऊसूत झालेले आहे, बघू शकताय. आणि शेंगदाण्याचं कूट वगैरे घातल्यामुळे ना मस्त भाजी तयार होते. असं तुम्ही आहे ना ह्या पद्धतीने तुम्ही पण एकदा करून बघा, तुम्हाला पण हे भाजी आहे ना नक्की आवडेल. असं आपण डब्याला वगैरे करून दिलं तरी पण सगळेजण आवडीनं खातील, मस्त लागतो भाजी. आता आपण आहे ना हे खाली काढून घेऊया. हे बघा आता खाली काढून घेते. बघू शकताय मस्त आहे ना हे भाजी तयार झालेली आहे. आता मस्त भाजी तर तयार झालेली आहे. आणि ह्याला काही जास्त साहित्य लागत नाही, काय नाही, कमी साहित्यात आणि झटपट होणार रेसिपी आहे. आणि हे चपाती बरोबर भाकरी बरोबर तर ना मस्त लागतो हे भाजी. आणि तुम्ही पण एकदा करून बघा, तुम्हाला पण आहे ना भाजी नक्की आवडेल. आता मस्त भाजी तर तयार झालेली आहे. आणि इकडे आपण चपाती सुद्धा करून घेतलेली आहे. आता हे घ्या हो आणि जेवण करून घ्या. आणि इकडं आमची समृद्धी आहे ना चपाती खाते. सावकाश समृद्धी येते, आपण जेवूया. जातीस का? येत ठीक आहे, जा. ये 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 ठीक आहे या. चल चल. तर मंडळी या जेवायला मस्तपैकी का नाही
मुळ्याच्या शेंगाची भाजी तयार झाल्या. आता करतो चालू बघा. कारभारने तुम्ही घेतली असतीस? नाही, मी घेतो नंतर. समृद्धी चपाती खायला लागलीस होय? होय, आमची बरं. समृद्धी आता 14 महिन्याची झाल्या आणि सगळं वरचं खात्या बघा. होय. 14 महिन्याची झाल्या म्हणल्यानंतर होय. मग बुक्काच उडवत्या. मग हो. खाण्यापिण्यावर जोर लावल्या मग. तू खा, हा बघा किती छान आहे. आईला बी बरवाले. धर धर. म्हणून म्हणतोय कारभार तू जेवत जा माझ्या बरोबर. खा खा. हो बळा. धर. कारभारने नको नको, आता तू खा. मी खातो. बरं का कारभारने? हो बोला. भाजी वांड झाल्या वांड. हो. आवडलं ना तुम्हाला? विषय आहे का? काय पाहिजे? काय? हो, भाजी वगैरे लागलं तर घ्या. होय घेतो घे. चांगलं झालं बरं का कारभारने. हो. आणि कसं आहे, मला मुळा पण आवडतंय आणि मुळाच्या शेंगा बी आवडतात. जे शरीराला चांगलं असतं का नाही ते मी खातच असतो बघा. आवड ना आवड हे सगळं नंतर, पण शरीराला चांगलं नव्हतं काय? मग खायचं. चपाती का? समृद्धी काय मग? नाही नाही, तू खा ग बाळा. धर 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 धर. चपाती खातो नको? आईवर दांडगे प्रेम बघा. तुम्ही बोलत ये ना आणि तिकडं आईच्या मुखात घास भरवा. हो. हाय का बघा. तू खा की. मी खाल्ल्यावर तू खाणार काय? मला दे की. दे इकडे, बाबांना दे. बाबांना. तिकडे तिकडे. मला दे. बाबांना दे चपात. नको घे. खा तू खा. जा. घे की. खा. खा बाळा. खायचं सगळं. देऊ का अजून चपाती? समृद्धी बास का? होय समृद्धी. बस झालं त्याला. काय? चपाती वगैरे देऊ का तुम्हाला? बास झालं. बस. भाजी वगैरे घ्या की. बस पोट भरलो. हो. तर मंडळी मस्तपैकी बेत झालेला आहे. कुठं? ये की बा. चालेल समृद्धी. समृद्धी मी अजून हात धुवायचा तोवर गेलीस होय? ये 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 की. योग योग योग. शाले तू शाने आहेस ना? नाही तसं करायचं. बस खाली बस. तसं करायचं नाही. बस बस खाली बस. कारभार मस्त जेवण झालं. हो. एकदम समाधान वाटलं. तर मंडळी बेत तर मस्त पैकी झालेला आहे. मस्त जेवण झालेलं आहे. आणि आता तुमच्या सगळ्यांची आतुरता लागलीच असेल, ते म्हणजे आजच्या व्हिडिओतला प्रश्न काय आहे. तर मंडळी प्रश्न आहे का, तुमच्या वहिनींनी समृद्धीचं वय किती सांगितलेलं आहे? प्रश्न पुन्हा एकदा आहे का, तुमच्या वहिनीने आजच्या व्हिडिओमध्ये समृद्धीचं वय किती सांगितलेलं आहे? चला पटपट उत्तर कमेंट करा. सगळ्यात अगोदर या प्रश्नाचं बरोबर उत्तर जे कमेंट करतील त्यांच्यासाठी असणार आपला गावाकडची टेस्ट मसाला. त्यामुळे पटपट कमेंट करा. चला मंडळी, भेटत राहूयात आपल्या अशाच नवनवीन गावाकडच्या रेसिपीसह रोज सकाळी 11 वाजता. धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा. आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.